नमस्कार रसिको. होळीचा सण म्हटलं की रंग, पाणी, आनंद आणि या सगळ्यांमध्ये हवी-हवीशी वाटणारी एक गोष्ट म्हणजे थंडाई. उन्हाळ्याची चाहूल लागताच मनाला आणि शरीराला गारवा देणारं हे पारंपरिक भारतीय पेय म्हणजे ऊर्जेचा खजिनाच. सुकामेवा, खसखस, बडीशेप आणि गुलाब यांचा सुवास असलेल्या या थंडाईची चव एकदा चाखली की तुम्ही कोल्ड्रिंक्स विसरून जाल. आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यातून झटपट थंडाई कशी तयार करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग या होळीला बनवूया ही खास शाही थंडाई. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत उन्हाळ्यासाठी खास थंडाई. तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलं तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी हे बदाम घेतलेले, 1 वाटी बदाम घेतलेत, 1 वाटी काजू घेतलेत आणि 1 वाटी पिस्ता घेतलेला आहे. हे ड्रायफ्रुट्स आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता थंडाईसाठी मी 1 लिटर दुधासाठी 150 ग्रॅम साखर घेतलेली, पिठी साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून एवढे आपल्याला ही खसखस घ्यायची. त्याच्यानंतर हाफ टेबलस्पून पांढरे मिरे घ्यायचे आणि 3 टेबलस्पून एवढी मी बडीशेप घेतलेली, बडीशेप कच्ची घ्यायची. आता थंडाईसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे दूध. तर आपण ह्या बाउलमध्ये मी 1 लिटर दूध घेणार आहे. आता ही खसखस एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायची. त्याच्यानंतर बडीशेप सुद्धा घ्यायचे आणि हे पांढरे मिरे हे सगळे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलंय आणि आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालून ते भिजत ठेवायचं आहे. हे आपण थोडा वेळ, अर्धा तास आपण असं भिजत ठेवणार आहे. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. हे बघा, आता ही आपली ड्रायफ्रुटची पावडर करून झालेली आहे. मिक्सर थोडा वेळ फिरवून अशी पावडर करायची, म्हणजे त्याचे गठ्ठे होत नाहीत. अशी एकदम फाईन पावडर आपल्याला करून घ्यायची. हे बघा, आता आपण ही खसखस, बडीशेप आणि व्हाईट पेपर आपण गरम दुधामध्ये भिजत घातलेले होते. त्यात आपण मिक्सरला ह्याची सुद्धा पेस्ट करून घ्यायची. हे बघा, आता आपलं हे खसखस, बडीशेप आणि मिरी ह्याचं आपलं पेस्ट करून झालेली आहे. तर आपण आता हे दूध घेतलंय. आता ह्या दुधामध्ये सगळ्यात आधी आपण साखर घालून घ्यायची. ही मी 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे, ती सगळी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. त्याच्यानंतर हे ड्रायफ्रुट्स जे आपण मिक्सरला बारीक करून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. ह्याच्यामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या, कारण तसेच टाकले तर त्या गुठळ्या फुटत नाहीत. म्हणून पावडर अशी व्यवस्थित त्याची करून मग ती त्याच्यामध्ये मिक्स करायची. त्याच्यानंतर आपण आता ही जी पेस्ट करून घेतली होती, बडीशेप, खसखस आणि पांढरे मिरे, ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. आता हे विस्कने मस्त आपण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपली आता थंडाई तयार झाली आहे. तर त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालूया आणि मस्त थंडगार अशी थंडाई आपण सर्व करूया.